पाहतोय ज्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना सोडण्याची मागणी हे विद्यार्थी करतायत। माहीम पोलीस स्टेशन मध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। मुंबईच्या विविध भागांमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या आंदोलनकर्त्यांनी आता पुन्हा एकदा माहीम पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी। ये कैसी सरकार है? हमको बोलते कि कानून फॉलो। जब उनके दोस्त, उनके नेबरी दोस्त कुछ भी कानून लागू करते हैं तो वो चलेगा। छात्र युवा लगातार हम लोग सीनियर पुलिस इंस्पेक्टर से बात करने की कोशिश कर रहे हैं। उनको किसी के ऊपर से आदेश आना है। मैं आपके माध्यम से ये पूछना चाहता हूँ कि देवेंद्र फडणवीस इस प्रदेश के होम मिनिस्टर हैं, आप आदेश दीजिए और इन बच्चियों को अपने घर जाने दीजिए। किस बात की सजा दे रहे हैं आप? पोलीस काय म्हणताय? पोलीस नेमकं काय म्हणताय? नहीं, आप इस तरह से जो है लोगों को गिरफ्तार करके पुलिस का कह रहे हैं हमें ऊपर से आदेश नहीं आया अभी। वो ऊपर कौन है? यहाँ पर तमाम जो है छात्र संगठन के लोग हैं, हम खुद पॉलिटिकल पार्टी के लोग हैं, सब लोग उनसे डिमांड कर रहे हैं कि कम से कम आप लड़कियों को जाने दीजिए, लेकिन वो नहीं जाने दे रहे हैं। आप लोगों से मैं यही विनती करना चाहता हूँ कि इस मैसेज के माध्यम से देवेंद्र फडणवीस से हाथ जोड़ के विनती है कि इन बच्चियों को तो आप जाने दें। इनको मारा जा रहा है, पुलिस जो है वैन में घसीट के इन लोगों को लेकर आई। या विधानसभेचे आमदार महेश सावंत आतमध्ये आहेत, नेमकं आता त्यांच्या माध्यमातून काय बोललं जो जातं? लोकल यहाँ के एमएलए हैं या हम जितने भी रिप्रेजेंटेटिव हैं, सब लोग बात करने की कोशिश कर रहे हैं। मैं आपको खुद बताता हूँ, मुझे भी पुलिस ऐसे गिरबान पकड़ के उठा के जो है पुलिस के अंदर जो है लेके आई है। आप लोग भी वहाँ पे थे। धर्मेंद्र प्रधान जिंदाबाद। हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। संजय, आपण पाहतोय माहीम पोलीस स्टेशन मध्येच आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलकांची आता मागणी काय आहे? त्यांना सोडत का नाही पोलीस? नक्कीच मुंबईत आज कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जो आंदोलन पुकारण्यात आलं होतं, या आंदोलनात जे संपूर्ण आंदोलक होते या सर्व आंदोलकांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। माहीम, दादर, त्यानंतर सायन, धारावी आणि माटुंगा या 5 पोलीस ठाण्यामध्ये सर्व आंदोलकांना ठेवण्यात आलेलं आहे। मागील 1.5 ते 2 तासापासून आंदोलकांना ताब्यात ठेवण्यात आलेलं आहे। मात्र काही काळातच सोडू असं सांगण्यात आलं होतं, मात्र अद्यापही या आंदोलकांना सोडण्यात आले नाही। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत देखील माहीम पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आंदोलकांना सोडण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून सुरू आहे। आंदोलकांचे समर्थन मोठ्या पावसामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांच्या समर्थनाला उतरलेले आहेत। पोलिसांकडून आता आंदोलकांना सोडलं जात नाही, मात्र यामुळे कुठेतरी आंदोलक पुन्हा आक्रमक झालेले आहे। भर पावसामध्ये माहीम पोलीस ठाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडून पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालेले आहे। या ठिकाणी पोलिसांविरोधात नारेबाजी सुरू झालेली आहे, मात्र पोलीस अद्यापही त्यांना सोडण्याचं नाव घेत नाही। मात्र का सोडत नाहीत? सरकारचा दबाव आहे का? हे मात्र आंदोलकांना आता या ठिकाणी कोड्यात टाकणारे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आम्हाला सोडत नाहीये, दडपशाही सुरू आहे असा आरोप या आंदोलकांनी केलेला आहे। दादर असेल, माहीम असेल, माटुंगा असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीजेपीचे आंदोलनकर्ते एकत्र जमलेले होते। आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय माहीम पोलीस स्टेशन मध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे।